अनिल देशमुख ने राज्य के चुनावों में देरी के लिए भाजपा पर आरोप लगाए और कहा कि लोकसभा चुनाव से मिले परिणाम से भाजपा और महायुति सरकार घबरा गई है। आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रपणे एकोप्याने काम केलं आणि जवळजवळ 31 खासदार महाराष्ट्रामधून निवडून आलेत। त्याच्यामुळे मोठा फटका भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जी मित्र पक्ष आहेत त्यांना बसला आणि म्हणून आता विधानसभेची जी निवडणूक आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती आणि दरवेळेस आपल्या निवडणुका ज्या जाहीर झाल्या इलेक्शन कमिशनने जे जाहीर केलं त्यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र एकाच वेळेस या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुका एकत्र होत होत्या। पण यावेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती जी सध्या आहे ही भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यानंतर कशा पद्धतीने या निवडणुका आपल्याला पुढे ढकलता येईल या पद्धतीने त्यांचा प्रयत्न झाला आणि आता निवडणुका दिवाळीनंतर आता नोव्हेंबरमध्ये होतात की डिसेंबरमध्ये होतात हे पाहू। आता पुढे ढकलण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं। आमचा आग्रह होता की या निवडणुका ऑक्टोबरमध्येच व्हायला पाहिजे, पण ठीक आहे, जेव्हा केव्हा निवडणुका होईल त्यावेळेस 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही। राज्य में फिर वापसी करने के लिए उन्होंने अपनी नाकामियों पर पर्दा डालने के लिए लाडली बहना योजना शुरू की है। यदि समय पर चुनाव घोषित हो जाते हैं तो लाडली बहना योजना को शुरू नहीं किया जा सकता था, इसलिए भाजपा ने लाडली बहना योजना के जाल में बहनों को फंसाकर वापस सत्ता में लौटने का षड्यंत्र रचा है। लेकिन भाजपा इस षड्यंत्र में कामयाब नहीं होगी क्योंकि भाजपा की सरकार ने पूरे कार्यकाल में सिर्फ जनता के साथ वादा खिलाफी ही की है। एकदम खरी गोष्ट आहे, आदिवासींच्या बजेटमध्ये कमी केलेत, तुमची नगरपालिका महानगरपालिका यांचे डेव्हलपमेंटचे पैसे वळवलेत। तुम्ही महानगरपालिकेच्या सीओना जाऊन विचारा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारा, हे सर्व पैसे त्यांनी वळवले आहेत। आणि एक अजून सांगतो, ही लाडली बहीण योजना यांनी जी चालू केली ना या भारतीय जनता पार्टीला कोणती लाडली बहीण असो का लाडला भाऊ असो, हे फक्त लाडल्या खुर्चीसाठी फक्त चालू आहे। हे फक्त यांनी जी तरतूद केली आहे 46,000 कोटीची आहे तरतूद, संपूर्ण तुम्हाला योजना राबवायची असेल तर फक्त काही महिन्यासाठी ही योजना भारतीय जनता पार्टी राबवणार आहे। इलेक्शन आहे तो पण योजना राबवायची, 2-3 महिने महिलांना लाभ द्यायचा, इलेक्शन झालं की राम राम, काही लाडली बहीण नाही, काही लाडला भाऊ। बदलापुर की घटना पर उन्होंने कहा कि पूरे देश की जनता ने टीवी पर बदलापुर की जनता का आक्रोश देखा है और कोर्ट ने तब पुलिस और सरकार को लताड़ लगाई है। बदलापुर में जिस स्कूल में 2 मासूम बच्चियों से दरिंदगी हुई, उस स्कूल का संचालक एक भाजपा कार्यकर्ता है, इसलिए दुष्कर्म को छुपाने का प्रयास किया गया। माता पिता को 13 घंटे तक पुलिस थाने में बिठा कर रखने के बाद भी रिपोर्ट दर्ज नहीं की गई, जिसके कारण आम जनता सड़क पर आ गई। भाजपा का महिला बहनों को सक्षम बनाने का दावा खोखला और झूठा है। हमारी सरकार आएगी तो राज्य में कड़े कानून बनाकर महिलाओं की रक्षा करेंगे। बदलापूरच्या घटनेचा जो उल्लेख आपण केला, अतिशय दुर्दैवी अशी घटना, 3.5-4 वर्षाच्या मुली अशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार होतो आणि अत्याचार झाल्यानंतर ती शाळा, या आदर्श शाळेमध्ये ही घटना घडली, ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची कार्यकर्त्याची असल्यामुळे हे प्रकरण कसं दाबता येईल याचा 3-4 दिवस प्रयत्न झाला। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 4 दिवस हा प्रयत्न झाला, शाळेने प्रयत्न केला, वरच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला की प्रकरण तिथल्या तिथे दाबला गेलं पाहिजे। पण 4 दिवसानंतर त्या पीडित मुलीच्या आईने जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली दाद मागण्याचा प्रयत्न केला, तिथे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, तिची आई गरोदर असताना सुद्धा 13 तास तिथे गुन्हा दाखल करून घेतला नाही, तिला बाहेर बसून ठेवलं। म्हणजे कशा पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टी सरकार काम करते आहे। ती शाळा कोणाचीही असो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची असो की अजून कोणाची असो, ज्या पण अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर त्या पीडित महिलेला त्यानिमित्त न्याय मिळायला पाहिजे। 4 वर्षाच्या मुली अत्याचार होतो, भारतीय जनता पार्टी तिथे प्रकरण दाबून ठेवते।
देवेंद्र फडणवीस ही घटना घडली त्याशी दिल्लीला गेले आणि दिल्लीहून त्यांनी स्टेटमेंट दिलं की नाही, पोलिसांनी कोणत्याही पद्धतीनं FIR दाखल करण्यासाठी वेळ लावला नाही, अशा पद्धतीने दिल्लीहून त्यांनी जाहीर केलं. आणि हजारो लोक जेव्हा रस्त्यावर आले, प्लॅटफॉर्मवर रेल्वे पटरीवर आले, तिथे आक्रोश करत होते आणि महाराष्ट्र संपूर्ण पेटला होता. अतिशय सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या अतिशय तीव्र भावना होत्या. आणि अशा वेळेस तरी देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रामध्ये येऊन हे संपूर्ण प्रकरण हाताळायला पाहिजे होतं. पण दिल्लीहून स्टेटमेंट देत होती की नाही, पोलिसांनी कोणत्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला नाही. आणि अशा पद्धतीने ज्या घटना या 10 दिवसात जवळ 12 घटना अशा घडलेल्या आहेत. त्यामध्ये बदलापूर असो, कामठी असो, पुणे असो, नाशिक असो, अकोला असो, अशा अनेक ठिकाणी घटना घडल्या आहेत आणि त्या बाबतीत गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता है. वे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं की बैठक लेकर आगामी चुनावी तैयारियों के दृष्टिकोण से मार्गदर्शन प्रदान करने शहर में आए थे. उन्होंने कहा कि गोंदिया भंडारा जिले की 7 विधानसभा में से 3 विधानसभा में हमारी दावेदारी मजबूत है. तिरोडा, अर्जुनी मोरगांव और तुमसर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का ही उम्मीदवार मैदान में होगा.